आत्मा नमस्ते सर्वांना. ते आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी पुन्हा नव्याने या ऊर्जेची ओळख करून घेण्यासाठी नव्या शब्दांमध्ये आपण सर्वजण अगदी आतुरतेने या सेशनला हजर असता. तुमचे सगळ्यांचे खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार. थँक्यू युनिवर्स. थँक्यू. 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 युट्यूबला जे सन्माननीय सदस्य आपला व्हिडिओ बघत आहेत, तर युट्यूबच्या सदस्यांना तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, नंबर आहे. आपण संपर्क करू शकता. फक्त मेसेज आणि लिंक वरून ग्रुप जॉईन करू शकता. आणि तुम्हाला सगळ्यांना, सर्व युट्यूबच्या सदस्यांना अगदी मनापासून आत्मा नमस्ते. या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा आणि तुम्ही सुद्धा परिवाराचा भाग व्हा. ग्रुपला जॉईन झाल्यानंतर काही सदस्यांना एनर्जी हवी असते एखाद्या वेळेस आरोग्यासाठी, तर नक्कीच ग्रुप हिलिंग मध्ये आरोग्यासाठी हिलिंग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सर्व सदस्य देत असतात. ग्रुप हिलिंग तेथे जेथे जेथे गरज असेल त्या त्या व्यक्तीला मदत म्हणून, सेवा म्हणून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आणि आमचे सर्व सदस्य तत्पर असतात. जेवढं काही ब्रह्मांडाच्या शक्तीसह एकरूप होऊन जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जातो. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. तर या नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ऊर्जेसह कसं एकरूप व्हायचं आणि या ऊर्जेसह एकरूप झाल्यानंतर आपण जेव्हा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबतचा आपला जीवनाचा प्रवास करत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाच्या कुठल्या गोष्टींवर आपण कार्य करत असतो हे आपण आजच्या सेशनमध्ये अगदी थोडक्यात समजून घेणार आहे. कारण आजच्या सेशनला जास्तीत जास्त सदस्य हा त्यांचा अनुभव सर्वांना सांगणार आहेत. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर रेकी म्हणजे माझ्या आतमध्ये असलेली ती वैश्विक ऊर्जा, तीच प्राणशक्ती, तीच जैविक ऊर्जा, ज्या ऊर्जेचा मी आजपर्यंत जिवंत राहण्यासाठी, माझे दैनंदिन कार्य करण्यासाठी, माझ्या शरीराला दुरुस्त करण्यासाठी, हील करण्यासाठी वापर केला आहे. फक्त या ऊर्जेचा वापर मी कमी प्रमाणात केला आहे. या प्राणशक्तीचा वापर मी कमी प्रमाणामध्ये केला आहे. हा वापर मला मोठ्या प्रमाणात कसा करायचा हे शिकून घ्यायचं आहे. हीच ती ऊर्जा जी संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. शब्द जापानवरून आला आहे, परंतु ऊर्जा मात्र, ऊर्जेचा उल्लेख मात्र आपल्या अथर्व वेदामध्ये केलेला आहे. संपूर्ण विश्वामध्ये जी ऊर्जा प्रत्येक सजीव प्राण्याला जिवंत राहण्यासाठी आणि त्या प्रत्येक सजीव प्राण्याच्या स्वतःला दुरुस्त करण्याच्या, उपचार करण्याच्या, शरीराच्या मदतीसाठी जी ऊर्जा काम करते, स्वतःच्या शरीराला दुरुस्त करते, स्वतःच्या उपचारासाठी जी ऊर्जा कार्यरत आहे, कधी भाजलं, कधी जडलं, छोटं मोठं, तर स्वतः दुरुस्त होतो ना. कोण करतं, तर याच वैश्विक ऊर्जेच्या, याच प्राणशक्तीच्या सहाय्याने, त्याच ऊर्जेनी आपण दुरुस्त होत असतो. मग या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहे. ऊर्जेचा उल्लेख अथर्व वेदामध्ये केलेला आहे, नाव वेगळं असेल. आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा या ऊर्जांचा मोठ्या प्रमाणात वापर करून अनेक लोकांना दुरुस्त केलं आहे. आणि आपण सुद्धा अगदी त्यांच्यासारखं नाही होऊ शकत किंवा त्यांच्याशी माझी मी तुलना नाही करत, पण एवढं मात्र आपल्या सगळ्यांना सांगेल की त्या साधू संत महात्मे आपले, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुझ्या आतला देव शोध.
तुझं आहे तुझं पासी परी तू जागा बुललासी. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की तुझ्या जवळच सर्व आहे. अहम ब्रह्मास्मी, माझ्यामध्येच ते ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. आहे ना? मी मी म्हणजेच काय, तर मी या परमपिता परमेश्वराचा अंश आहे. हे सगळे शब्द जे आहेत ना, हे आपल्याला आलेले आहेत ना आपल्या संत महात्म्यांकडून. आणि हो, त्यांना आपल्याला हे सांगायचं होतं की या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते तुझ्या आतमध्ये आहे. आणि मग तुला जर का जन्म मिळाला आहे तर तुला दुरुस्त करण्याची, तुझी उपचार क्षमता करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. तुझी मनस्थिती शांत करायची आहे. तुझ्या मध्ये नैराश्य आलं आहे, त्याला आनंदामध्ये परावर्तित करायचं आहे. कुठे भीती आहे, त्या भीतीचं रूपांतर ताकदमध्ये करायचं आहे. अज्ञान आहे, त्याचं रूपांतर ज्ञानामध्ये करायचं आहे. आयुष्यामध्ये कुठेतरी नैराश्य आलेलं आहे, कुठेतरी अंधकार आल्यासारखं वाटते आहे, तेथून ती प्रकाशाची वाट तूच शोधू शकतोस. मग हे कसं शोधू शकतोस, तर तुझ्या आतमध्ये जी ऊर्जा दिलेली आहे त्या ऊर्जेचा तुला पूर्ण वापर करायचा आहे. हे आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं, परंतु आपण सगळं काही करतो आहे बाहेरच्या जगात शोधतो आहे. जर का मनाचा कुठलाही आजार झाला असेल तर त्या मनाच्या आजारावर पूर्णपणे ताबा मिळवण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये आहे. आणि मानसिक तणामुळे, मानसिक चिंतेमुळे जे काही आजार होतात ना, ते जे आजार आहेत ते आजार कित्येक नाही, प्रत्येकाने त्याबद्दल रिझल्ट सांगितला आहे. आहे ना? येस, प्रत्येक मानस आजार म्हणतो आपण त्याला, विचारांमुळे, नकारात्मक विचारांमुळे या जगामध्ये 80% आजार जे आहे ना ते नकारात्मक विचारांमुळे निर्माण होतात. आणि हे नकारात्मक विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारावर सहजतेने मात ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपण मोठ्या प्रमाणात वापर केला, योग्य मेडिटेशन केलं की आपण मात करू शकतो. मग रेकी घेणे म्हणजे आपण काय करतो, जे आपण अगोदर करत आहे. आता आपण काय करत आहे, या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेतो, श्वास घेतो, जिवंत राहतो. बरं, आपण भरभर चाललं की आपल्याला श्वास लागतो, जास्त श्वास लागतात, म्हणजे तेव्हा आपली प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यस, म्हणजे ते ब्रह्मांड आपल्याला देत असतं. किंवा असं म्हणतं काय की तुझ्याजवळ तेव्हा तेवढी प्राणशक्ती देत असतो मी तुला, पण आता तू भरभर चालते, आता थोड्या वेळ तुला बिना प्राणशक्ती राहायचंय, असं होते का कधी? नाही. आपल्याला एखाद्या वेळेस जेव्हा मोठ्या कामासाठी किंवा आपण म्हणूया जास्त ऊर्जा लागते, ते आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेतच असतो. ती क्षमता प्रत्येक मानवामध्ये आहे. मग त्या क्षमतेचा आपल्याला वापर करायचा आहे. आपण काय करणार आहे, या ब्रह्मांडाकडून ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच ती प्राणशक्ती, जी आज रोजी आपण जिवंत राहण्यासाठी वापरतो आहे, प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात घ्यायची. ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात घ्यायची, आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात घ्यायची, प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात घ्यायची, वैज्ञानिक भाषेत जैविक शक्ती, जैविक क्षमता मोठ्या प्रमाणात घ्यायची. ही घेतल्यानंतर या ऊर्जेचा आपल्या शरीरातील प्रत्येक चक्रांना क्लीन आणि एनर्जी देण्यासाठी प्रॉपर उपयोग करायचा. आपले चक्र, आपलं आभामंडळ आपोआप क्लीन होणार. हे क्लीन होत असताना आपले विचार आणि आपल्या भावना यावर आपलं नियंत्रण आपण आणणार. आपला राग, आपला द्वेष यावर नियंत्रण आपण आणणार. आपल्या रागावर, आपल्या द्वेषावर, आपल्या चिंतांवर हळूहळू हळूहळू नियंत्रण येणार. आपले चक्र क्लीन होणार, सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाणार आणि तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट होणार. आता कशी होणार, तर बघा, पुन्हा मी सांगते काय करणार आपण. ब्रह्मांडीय ऊर्जा घेणार, या ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा वापर करायचा
हे आपण शिकून घेणार आणि त्या पद्धतीने वापर करणार, सेशन मध्येच करणार. आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात कशी मिळवायची, कशी खेचून घ्यायची आणि घेतलेल्या ऊर्जेचा आपल्या आरोग्यासाठी आरोग्यासाठी, प्रत्येक अवयव दुरुस्त होण्यासाठी आणि मानसिकता, विचारांवर ताबा मिळवण्यासाठी, विचारांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा असं म्हणू शकतो सोप्यात सोप्या भाषेत. मॅडम आमचे विचार बिघडले आहेत का? विचारूया स्वतःला. ओके, मी तर म्हणत नाही कोणाचे बिघडले आहेत, पण विचारूया स्वतःला. पण मात्र ऊर्जेचा वापर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यशास्त्रानुसार मी माझ्या क्षमतांचा विकास करण्यासाठी कसा बरं वापरायचा हे टेक्निक आपण शिकणार आहे. आणि मग छोटे मोठे अनुभव तुम्हीच तुमचं आयुष्य दुरुस्त करू शकता. उरलेले जे 20% आजार आहेत या जगातले, 80% विचारांनी निर्माण होतात, 20% आजार आहेत असे, बाबा कुठं अपघात होतो, कुठं काही होतं त्यामुळे निर्माण झालेले आजार आहेत. आणि 10% आजार असे आहेत जे व्हायरल आहे, खरोखर आजार आहे. ते कशामुळे येतात कधी कधी हे पण समजत नाही. नक्कीच आपण तेवढ्यासाठी डॉक्टर साहेबांकडे जाऊया. ओके, परंतु एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपण ध्यानधारणा करतो, मेडिटेशन करतो आणि कमी वेळामध्ये, विशेष कमी वेळ, तुमचा वेळ जास्तीत जास्त 25-30 मिनिट जाणार. स्वतःसाठी जर आपण थोडं 25-30 मिनिट जगायला लागलो तर आपण आपल्या स्वतःसह आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी, कुटुंबाचे आरोग्य दुरुस्त करण्यासाठी, दुरुस्त ठेवण्यासाठी, स्वतःसोबत इतरांची मनस्थिती शांत ठेवण्यासाठी आपण या ऊर्जेचा छान उपयोग करू शकतो. प्रत्येक घरामध्ये एक हिलर असावा, कमीत कमी एक हिलर असावा. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य रेकी शिकलेत, विशेष ते ग्रँड मास्टर पर्यंत आलेत. का तर त्यांनी त्या ऊर्जेची अनुभूती घेतली. मी म्हणेल की माझा महाराष्ट्र जर खूप छान तंदुरुस्त करायचं असेल ना तर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने ऊर्जेसह जोडावं, कमीत कमी. या विश्वाचं दुःख हरण होईल असं लिहिलं आहे कुठेतरी. काय? जेव्हा फक्त 4% लोक पूर्णपणे ऊर्जेसह जोडतील. गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, भागवत गीतेमध्ये, की अरबोंच्या संख्येमध्ये लोकसंख्या असेल, परंतु ऊर्जेसह जोडलेले लोक हजारोंच्या संख्येने मिळतील. आणि त्या हजारोंच्या संख्येमध्ये ती क्षमता असेल की सर्वांचं दुःख हरण ते करू शकतील. पण तरीही अजूनही फक्त 4% लोक पूर्णपणे ऊर्जेसह एकरूप झाले नाही आणि संपूर्ण विश्वामध्ये कुठे काही दुःख आहे. यस, फक्त आनंदी आनंद आहे असं होत नाही. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं ब्रीदवाक्य आहे, आनंदी आनंद सर्वीकडे. आपण ते एक स्वप्न बघूया की खरोखर हा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येवोत. या आनंदासाठी, प्रत्येकाच्या आनंदासाठी आपण प्रयत्न करूया आणि अनेक लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचूया, जेणेकरून ती प्रत्येक व्यक्ती आणखी इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी मदत करणार. मी महाराष्ट्र हा शब्द उच्चारला, परंतु आज रोजी भारतातल्या प्रत्येक राज्यामधून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेले सदस्य आहेत. आपल्याला संपूर्ण देशभर, संपूर्ण विश्वभर अनेकांच्या माध्यमातून ऊर्जा जाऊ देत, कारण ही वैश्विक ऊर्जा भारतातच नाही तर भारताबाहेरून सुद्धा, पुन्हा सांगते, अनेक सदस्य आहेत जे आपल्याच देशामधून बाहेर गेलेले मराठी भाषिक आहेत. त्यांच्या माध्यमातून ऊर्जा अनेक देशांपर्यंत पुन्हा जाऊ दे ह्या सोप्या शब्दात. कारण अनेक रेकी हिलर आहेत, अनेक ग्रँड मास्टर्स आहेत जे खूप छान शिकवतात. त्यांना सुद्धा खूप ग्रॅटिट्यूड आहे, त्यांचा सुद्धा खूप सन्मान करतो आहे. पुन्हा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा सदस्य हा अगदी सोप्या भाषेमध्ये ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवेल हा पण मला पूर्ण विश्वास आहे. तर अशी ही ऊर्जा
माझ्या आयुष्यामध्ये या ऊर्जेने खूप सकारात्मक बदल घडवून आणला आहे, घडवला आहे मला. असंच आपल्या प्रत्येकाला घडवणार. दुःखाचा विचार करसाल तर खरंच येथे आल्यानंतर आज रोजी एखादी व्यक्ती येते तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर वेगळा प्रश्न असतो आणि जेव्हा ती 15 दिवस 20 दिवस 30 दिवस थर्ड डिग्री होते ना तेव्हा त्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असते. एवढं मात्र नक्की, आज मी एखाद्या गोष्टीकडे ज्या दृष्टीतून बघत आहे ना त्याऐवजी त्याचा दृष्टिकोन बदललेला असतो आणि नक्कीच अशक्य ही शक्य, ज्याला आपण म्हणू शकतो तसं युनिवर्स आपल्याकडून घडवून आणते. जेव्हा तो प्रश्न माझा सॉल्व्ह होईल की नाही होईल ही चिंता असते ना तेव्हा काही दिवसानंतर मॅडम मी आता इतरांसाठी काय करू हा तो प्रश्न येतोय, तेव्हा ते खरं समाधान लाभतं मनाला की मी माझ्याच प्रश्नांसाठी जगत होते आणि आता मात्र मी इतरांसाठी कार्य करायला लागते. अशी ही प्रगती आपली स्वतःचीच होत जाते ऊर्जेसोबत जुडल्यानंतर. कारण ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये नखशिखांत बदल घडवून आणते आणि आपले शारीरिक, मानसिक, आर्थिक, नातेसंबंधाचे, सामाजिक प्रश्न सोडवण्याची क्षमता आपल्या स्वतःमध्ये निर्माण करते. केवढंही मोठं दुःखाचं डोंगर असू देत, त्या दुःखाचं ओझ एक रेकी हिलर कमी करू शकतो. आपण ऐकलंय ना, ऐकलंय ना आपण असं लोक म्हणतात बाबा काय म्हणतात, सामानाचं ओझं असतं ना तर मी उचलू लागलं असतं असं म्हणतात आहे ना. ओझं असतं तर मी ते हलवू लागलं असतं, घेऊ लागलं असतं, पण दुःखाचं ओझं नाही घेता येत. दुःख ज्याचं त्यालाच भोगावं लागतं असं म्हणतात. म्हणतात ना, असंच म्हणतात ना सुमनबाई, काय म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात सांगा बरं, मला नाही आठवलं. माईक सुरू करा. असंच असंच म्हणतात मॅडम. कसं? ओझा असला का ऐकायला आलं मॅडम? डबल बोला. परत बोला. असंच म्हणतात म्हणलं, ओझं असतं तर उचलून घेतलं असतं असं म्हणतात. बरोबर आहे. बरोबर आहे की ना. हा तेच ना, कारण दुःखाचं ओझं नाही घेता येत असं आपण म्हणतो, पण सुमनताई दुसऱ्याचं दुःख कमी करता येतं की नाही, दुःखाचं ओझं घेता येतं की नाही, सांगा बरं रेकीमध्ये आल्यापासून. हो हो मॅडम, दुसऱ्याचं दुःख कमी करता येते, दुःखाचं ओझं घेता येते मॅडम. बरोबर आहे. म्हणजे ही म्हण चुकीची आहे ना, काय ही म्हण चुकीची आहे ना. वे म्हणजे अगोदरच होतं ते वेगळं, मग आपण हे ऊर्जेला जुडलो म्हणून हे करता येते आता. बरोबर. येस. म्हणजे काय, तर जर का आपण ऊर्जेसोबत जोडलेला आहे तर प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता आहे की मी माझ्या दुःखाचं ओझं कमी करणार आणि इतरांच्या दुःखाचं ओझं सुद्धा मी कमी करू शकते. बरोबर एवढी मॅडम. क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी ही ऊर्जा मदत करते. येताना नाही, जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडतो ना तेव्हा असं वाटते काही पण सांगतात, ही मोठे मोठे बडाया मारतात, पण असं काही नसते. काय उलट ते आपण जे सांगतो ना ते फार लिमिट मध्ये सांगतो, कारण अनेक सारे अनुभव असे असतात जे सिक्रेट असतात, काही रिलेशनचे असतात, काही आर्थिकतेचे असतात, किंवा काही प्रश्न असे असतात की ते समाजासमोर नसतात आणायचे, त्याचा रिझल्ट माझा मला घ्यायचा असतो. ते कोणतेच अनुभव रेकी हिलरला बाहेर सांगू देत नसते. तुम्ही फक्त स्वतःला जर सांगायचं आहे तर जे शारीरिक आजार सुद्धा कोणता सांगा जो आपण बाहेर सांगू शकतो, एखादा जो आजार आपण इतरांसमोर जाहीर करायचा नाही आहे तो नका सांगू, सांगूच नका, विशेष मी सांगते. त्यामुळे आपण जेवढं काही ऐकतो ना की ऊर्जेने हे मिळालं ते मिळालं, असा आरोग्यामध्ये फरक पडला, तसा आरोग्यामध्ये फरक पडला, ते वास्तविक पाहता त्यापेक्षा खूप मोठं असतं. कारण अनेक विषय असे असतात की ते माझ्यासाठी असतात, ते मी इतरांना नसतात सांगायचे. मी म्हणजे आपण सर्व. म्हणून जर का आपलं आयुष्य
खरंच बदल घडवून आणायचा आहे, तर या ऊर्जेसोबत जुडा. तुम्हाला एवढ्याही वस्तूची गरज पडणार नाही. ऊर्जेसोबत जोडायला तुम्हाला एवढीही वस्तू, एकही वस्तू तुम्हाला लागणार नाही. कारण आपल्याला आपल्या साधू संतांनी सांगितलं आहे की तुझं आहे तुझं पाशी, तुझंच आहे तुझ्या जवळ. तुम्हालाच तुमच्याच ऊर्जेची पुन्हा नव्याने ओळख करून मिळणार आहे. आणि या ऊर्जे, एक सेकंद, आणि या ऊर्जेच्या माध्यमातून आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणार. चला व्हिडिओ सुरू करा. आज आहे तो प्रश्न. पुढच्या 45 दिवसामध्ये त्या प्रश्नाला, जोही कुठला प्रश्न असेल, मी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने सर्वांना विश्वास देते. मी काही देव नाहीये. आहे का? नाही, मी बिलकुल बी नाही. मी आणि तसं काही स्वतःला मानतही नाही, एवढं लक्षात घ्या. मोठी तर मुळीच नाहीये. मी तुमच्या अनेकांपेक्षा खूप छोटी आहे. तुमच्याकडून सुद्धा मी सेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकत असते. पण तरीही या ब्रह्मांडीय ऊर्जेवर माझा विश्वास आहे. आणि माझ्या विश्वासावर, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेवर माझा विश्वास आहे. आणि या ऊर्जेवरच्या विश्वासावर मी तुम्हाला सांगते की आज आयुष्यामध्ये जो काही प्रश्न असेल ना, पुढच्या 45 दिवसामध्ये तुम्ही नियमित मेडिटेशन करा. या प्रश्नाचं जे स्वरूप आहे ना, ते बदललेलं असेल. किंवा तो प्रश्न मला जेवढा मोठा अजेंड्यावर वाटत होता ना, कदाचित तुम्हाला त्यामध्ये मार्ग सापडू शकतो. आज जी काही मनस्थिती आहे ना, त्यामध्ये नक्कीच बदल झालेला असेल. आणि जे काही आजार आहे ना, कुठलाही असू दे, त्या आजारावर तुम्ही मात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, हा विश्वास तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होणार. आणि अनेक गोष्टी अशा आहेत की त्या 45 दिवसाच्या आतमध्येच अनेक जणांनी खूप जास्त चांगल्या प्रकारे रिझल्ट सांगितलेले आहेत. फक्त लक्षात घ्या, मी तुम्हाला काहीही देणार नाही. जे काही आहे ना, हे तुमच्याच आतमध्ये आहे. इथे काही जादू बिदू नाहीये, अंधश्रद्धा मुळीच नाही. म्हणून तुम्हाला सांगते पुन्हा, ही ब्रह्मांडी ऊर्जा, रेकी शिकणे म्हणजे काय, आध्यात्मिक ऊर्जा, जी ऊर्जा आपण नेहमी घेतोच, या ऊर्जेचा आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून, म्हणजेच आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, ज्याला आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड म्हणतो, सबकॉन्शियस माइंडची भाषा आपल्या शरीराला, आपल्या मनाला समजते. ही भाषा त्याला समजवून तुझ्यासाठी तू काय कार्य करायला हवं, कसं काम करायला हवं, माझ्या मेंदूनी कसं कार्य करायला हवं, माझ्या शरीरातील विविध ग्रंथींनी कुठला स्त्राव द्यायला हवा, काय करून घ्यायला हवं, माझ्यामधील त्या क्षमता कशा वाढवायला हव्या ना, हे टेक्निक आपण शिकणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला शिकणार म्हणजे काय, तर मेडिटेशनच्या स्वरूपामध्ये हे सर्व तुमच्याकडून सहजतेने करून घेतलं जाणार. म्हणून कोठेही अंधश्रद्धा नाही, कोठेही बुवाबाजी नाही. आणि एखाद्या व्यक्तीला रिलेशन मध्ये खूप छान बदल झाले मॅडम आमच्या, यस, रिलेशन खूप छान होतात. का तर आपण माफ करायला शिकतो. येस, का तर आपण माफ करायला शिकतो, आपण आपले व्हायब्रेशन चेंज करतो, आपण रेकीच्या नियमाचा, म्हणजेच या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या नियमाचा पालन करतो. आणि आपले व्हायब्रेशन चेंज झाले, आपण सकारात्मक झालो की आपोआप आपले रिलेशन बदलायला लागतात. आता तुम्ही म्हणसाल मॅडम हे सगळं आम्ही आपलं आपलं करू शकतो घरी. नक्कीच करून बघा, नक्कीच करून बघा. पण जर नाही जमलं, एकट्यामध्ये नाही जमलं, तर या ग्रुप सोबत करा. कारण
काही गोष्टी अशा असतात त्या ऊर्जेसह जुडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू शकतो. लोकांना माफ मी करूच शकत नाही, पण तरीही आपण माफ करत जातो आणि प्युरिफिकेशन होत जाते. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येत जाते. आपण आरोग्य संपन्नच राहतो. मग छोट्या मोठ्या आजारावर आपण सहजतेने मात करतो आणि मग आपण इतरांना सुद्धा मदत करायला लागतो. तर अशी ही ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या अनेक सदस्यांनी भरभरून अनुभव घेतले आहेत. मी सगळ्यांना मोठ्या प्रेमाने विनंती करेल की आपले व्हिडिओ सुरू करा. आपले व्हिडिओ सुरूच करा लगेच. थँक्यू ऑल ऑफ यू. चला तर ज्या सदस्यांचे व्हिडिओ सुरू आहेत, आज अनेक जणांनी सांगितलं होतं मॅडम आम्हाला शेअरिंग करायचं आहे. मी तुमचं शेअरिंग घ्यायला बिलकुल तयार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी. पहिली संधी कोणाला देऊ? फक्त हात वर करा पटकन. वा, पहिली संधी. ओके, अनिता जाधव बोला. माईक सुरू करावं लागेल अनिता ताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आजचा इतका मोठा चमत्कार घडलाय माझ्या बरोबर. मी आज आहे ना सकाळीच घृष्णेश्वर ला गेलेली होती. तर दर्शन वगैरे सगळं झालं आणि मी तिथं बसल्या बसल्या एका कोपऱ्यात बसलेली होती आणि तिथं बसल्यावर मी म्हणती, देवा मला काहीच लागत नाही, मला फक्त ऊर्जा पाहिजे, असं ऊर्जा पाहिजे म्हणून मी असे हात केले आणि डोळे झाकले. तर माझ्या डोळ्यात इतका लख्ख प्रकाश पडला, इतकं म्हणजे ना कसं तिथं काहीच नव्हतं, इतका प्रकाश पडला. आणि मी त्याला दोनदा पण म्हटली देवाला का मला आहे ना ऊर्जा पाहिजे. तो खूप प्रकाश पडला, दोनदा पण इतका प्रकाश पडला. खूप छान, खूप मस्त, खूप सुंदर. आणि ताई बहुत बढिया. आणि ताई काय बदल झाला आपल्याला रेकीमध्ये आल्यानंतर स्वतःमध्ये? अगोदरची स्थिती आणि आता माझं आताची स्थिती. आत्ताची स्थिती ना माझी सांगते मी तुम्हाला. माझे हात आहे ना हे हात कडक राहायचे माझे हात खूप कडक होते हे. हम्म. आता इतके नरम झाले. पायांना गोळे आलेले होते, पायांचे गोळे म्हणजे ते गायब झाले. आणि पाय पण माझे कडक राहायचे, म्हणजे मी अशी 4-5 पावलं जरी चालले ना तर मला चालता येत नव्हतं. मग अचानकच मी आज खूप तिथं मंदिरात सुद्धा मी खूप वेळ उभी राहिली, मला असं काहीच थकल्यासारखं झालं नाही. तिकडनं आली पण मी एवढ्या लांबून आणि घरी आल्यावर स्वयंपाक पण केला, जेवण झाले आणि अशी एकदम तरतरी आली मला. आज तर माझ्या पायाला गोळा नाही, काहीच नाही, असे कडक पण नाही पाय माझे, नाही तर असे एकदम लाकडासारखे पाय राहायचे. मी तुम्हाला सांगू, पतंजलीचे डॉक्टर राहतात ना त्यांच्याकडे पण गेली होती. ते काटेरी काटेरी राहतात ना लाटण्यासारखे, त्याच्याने सुद्धा मी माझ्या पायांची मालिश केलेली होती, पण त्याच्याने पण नाही फरक पडला. हात सुद्धा माझे इतके कडक राहायचे, मला काहीच असं थोडं जरी करायला गेली ना काम तर असं थकवा यायचा हातांना सुद्धा, असे थकल्यासारखे हात होऊन जायचे. आणि डोक्यात तर सारखी चक्कर राहायची मला. आता महिना जसं चालू झालं ना तर चक्कर हा विषयच नाही राहिलाय. नाही तर खाली जरी वाकली ना तरी असं चक्कर यायचं, अंधार यायचं मला. आता हा खूप मोठा प्रॉब्लेम माझ्या सुटलाय आता. खूप सुंदर, काहीच नाही असं दुखणं म्हणजे आता काहीच नाही. खूप छान. आणि हे मला म्हणायचे ते पायांना अशा हातापायांना खूप असे गोळे असे बघितले ना तर असे गोळे गोळेच लागायचे हाताला. आता तू म्हणजे आता एकदम असे नरम हात आहे, एकदम मऊ लुसलुशीत हात झाले माझे. खूप छान, खूप छान. कापसासारखे हात झाले. तुमची लेक पण आहे ना बसलेली सोबत, ती पण रेकी शिकते, हा, प्रीती. तिला पण माहिती असेल ना माझी मम्मीचे हातपाय किती कडक होते म्हणून. हो कडक हो, म्हणजे खरं. अजिबात मायात नव्हते हातापायांना, अजिबात असे एकदम असे दाबता पण येत नव्हते. आता बघा एकदम दाबते मस्त, एकदम लुसलुशीत कापसासारखे हात झाले, पाय झाले खूप छान. आणि मॅडम एकदम कुठून हा, जर आली ना एक मिनिट. गावाला गेल्यानंतर, बोल प्रीती. ती जर गावावरनं जर आली ना कुठून, तर तिला पहिले घरी आणण्याच्या आधी तिला दवाखान्यात न्यायला लागायचं. तिला असं कस तरी व्हायचं नुसतं. एकदम नाही का, असं गावावरनं आली किंवा बाहेरून आली ना कुठून, तर ती अशी झोपूनच घ्यायची, काहीच करायची नाही घरी आल्यावर. मम्मी म्हणजे अशी कधीच फ्रेश नव्हती. आता पण त्या दिवशी गेली ना गावात म्हणजे मम्मीकडे, तर तिच्या घरात गेल्यावर ना पहिले कधीच असं वाटत नव्हतं, पण आता गेल्यावर पूर्ण पसारा नाही, काहीच नाही, एकदम फ्रेश वाटतं. नाही तर पहिले गेल्यावर आहे ना असं थोडं वेगळं, असं काहीतरी नाही का, असं वेगळं वाटतं. आणि आता गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं, एकदम असं गेल्यावर एकदम छान वाटतं. एकदम काहीतरी वेगळीच वाईब येतं, एकदम छान वाटतं, एकदम मस्त वाटतं.
आता मम्मी लवकर उठायला शिकली आहे ना. भारी वाटतं घरात. खरं आहे. मम्मी आता तिला लवकर माहिती ना उठली. कसं आहे? जेवताना आहे ना, जेवताना मला पहिल्या घासातच गुचकी लागायची. मेन हम्म. म्हणजे तो पण प्रॉब्लेम खूप गुचकी लागायची, असा घास अडकायचा. ते पण नाही, काहीच नाही. आणि मनामध्ये असं वाटायचं मला काय होतं का काय, असं असं राहायचं ना, तर असं वाटतं मला जर काही झालं तर काही झालं तर. तो विचारच येत नाही मला आता माझ्या डोक्यात का मला आता काय होणार आहे का काय नाही. उलट असं वाटतं का कधी मी ती मेडिटेशनला बसेल आणि कधी नाही, असं झालं मला. खूप सुंदर, खूप सुंदर. असेच राहा मस्त. नाही, खूप छान. छान अनुभव, इतका सुंदर अनुभव. आणि माझ्या मुलामध्ये पण खूप फरक पडला, इतका छान राहतो, मस्त अगदी. पेपरला वगैरे सगळं एकदम सुंदर चाललंय त्याचं पण खूप छान, मस्त. नाही तर मला तर त्याचं पण खूप टेन्शन होतं. तो पण अगदी अगदी छान पेपरला गेला आता. म्हणजे स्वतःहून म्हणतो का मी अभ्यास करतो, मी हे करतो, मी ते करतो. खूप सुंदर. खूप छान. अगदी मनापासून तसं धन्यवाद. जर पाहिलं ना, तसं जर पाहिलं ना, घरामध्ये काहीच नाही माझं, यांचं आणि माझं तर अजिबात काहीच नाही. ते खूप म्हणजे असं जे म्हटलं ते सगळं मला भेटायचं. पण फक्त माझं टेन्शन आहे ना, माझे हात पाय आणि मुलाकडे, एवढ्याच याच्यात विचारात मी गुंगीत राहून जायची मी. का काहीच नाही आयुष्यात येऊन माझ्याकडनं आता काहीच होऊ शकत नाही असंच म्हणायची मी. पण आज म्हणजे मला असं एकदम काहीतरी भेटल्यासारखं झालंय मला. असं एक परीस कसा राहतो, परीस भेटलाय मला, असं झालंय मला. मी जे म्हणाल ते होत आता झालं. खूप. धन्यवाद मॅडम, तुमचे तर खरंच धन्यवाद, आणि त्या ब्रह्मांडी ऊर्जेचे तर खूप धन्यवाद. किती बोलावं आणि किती नाही, आहे ना? नाही, आणि ती मला आता जरी चालायला लावलं ना, मला तिच्या प्रीतीच्या घरी जरी जायला लावलं ना, आत्ताही असते तिला तरी मी जाऊ शकते पायी. असं झालंय माझं. नाही खूप. तर या पोरी मला बघायच्या दिवाळीला जरी आल्या होत्या ना, या पोरी तरी मी झोपून घेतलं होतं. माझ्याकडनं काहीच होत नव्हतं. पोरी माझ्या सगळ्या घरी आल्या आणि मी झोपेल. मला असं वाईट वाटायचं का माझ्या पोरी आल्या आणि मी काहीच करू शकत नाही. पण खूप. आता खूप म्हणजे खूप छान वाटतंय मला स्वतःला. म्हणून शेअर पहिल्यांदाच मी केलंय. थँक्यू. आणि आत्ताचा अनुभव मला द्या काहीतरी, ऊर्जा द्या, ऊर्जा द्या. तरी मला असं लख्ख प्रकाश पडले, असं झालं. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद धन्यवाद. अक्षताई. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मनापासून धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा असंच तुम्हाला आनंद देत राहणार, खुशी देत राहणार, आरोग्य संपन्न ठेवणार. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 आणखी कोणाला शेअरिंग करायचं आहे? कोणाला शेअरिंग करायचं आहे? हा, बोला प्रीती. प्रीती नंतर मंजुषाताई देशमुख. ओके. हा, बोला प्रीती. आत्मा नमस्ते. म्हणजे मला मला आता अनुभव सांगायचा आहे, म्हणजे कोणाला असं वाटेल हसतील मला सगळे कदाचित, पण मी आहे ना भाजीपाला आणला होता मागच्या आठवड्यामध्ये, आणि ना ती कांद्याची भाजी ना खूप सारखी खराब होऊन जाते लगेच. तर मग मी तिला आहे ना अशी रेकी दिली. तर ती भाजी ना काल केली मी, शनिवार आहे आमच्याकडे, रविवारी भाजीपाला भरतो. तर ती भाजी तशीच होती, तिला काहीच नाही झालं. म्हणजे ती भाजी तशीच होती. म्हणजे मला एवढं विशेष वाटतं त्या गोष्टीचं, की असं कसं काय झालं, की मी कायम कांद्याची पात आणते आणि ती लगेच अशी खराब होते. बरोबर. आणि त्याला मी असं सहज देऊन बघितलं, म्हणजे बघू तर होतं का. तर ती भाजी मी काल केली ना, तर ती भाजी तशीच टवटवीत होती, एकदम छान. म्हणजे खरंच एकदम सुंदर अशी ती भाजी, तशी तशी काय आत्ताच आणली बाजारातून. म्हणजे मला हा अनुभव इतका छान वाटतं, की होऊ शकतं असं, जेवढं आपला भाजीपाल्याचा समजा नाश होतो वगैरे, आपण त्यालाही देऊ शकतो रेसिपी. म्हणजे खूप छान वाटलं मला. म्हणजे असं खूप. मी करत बघितलं, पण ते एकदम हे झालं. या पिल्लूला त्याच्यामुळे रेकी दिली होती ना? हो, तो तर म्हणजे आता मस्ती, त्याच्यात एनर्जी तेवढी आहे, पण असं त्रास नाही देत, काहीच नाही. खेळतो त्याचा त्याचा अभ्यास पण करतो. माझ्या मुलीचा तर मला काही ताणच नाहीये, म्हणजे ती खूप शांत आहे. पण हा आहे ना, तो पण एकदम शांत. दोघं जेवण पण एकदम मस्त करता, नाही तर दोघांचं जेवण पण ना थोडं थोडंच खायचे. असे माझी मुलगी तर एकदम चिमणीसारखे एवढं एवढंच खायची, पण तिचं जेवण पण एकदम छान, झोपता वेळेत, उठता, स्कूलला व्यवस्थित जाता, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप सुंदर. आणि खूप मला आहे ना सुंदर. हं. ते स्कूलला गेले की असं नाही का, पडता का झोका खेळताना, स्लाईड खेळताना, असं जो मनात सारखा सारखा जो विचार यायचा ना, मी टीचरला दोनदा तीनदा कॉल करायची ना, तो
ते आता काहीच करत नाही. ते 1 वाजता जरी आले, 1:30 वाजता जरी आले ना, माझ्या मनात काहीच विचार येत नाही की लेट झाले, काही प्रॉब्लेम झाला का काय. म्हणजे असं काहीच होत नाही. पहिले जो माझ्या मनात सारखं निगेटिव्ह विचार यायचा ना, तो पूर्णपणे बंद झालाय. आणि मी मगाशीचीच गोष्ट, मी खूप चिडली होती आणि मी ते ती सेशन भांडली वगैरे ती ऐकलं. मगाशी मॅडम. भांडली ती. खूप भांडली ती, इतकी भांडली. मी आल्यानंतर गावावरून आल्यानंतर का मी बोलणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. आणि त्याच्यानंतर तिचा 5 मिनिटांनी लगेच मला निरोप आला, आई तू बरोबर बोलली हो असं. म्हणजे लगेच तिच्या फरक जाणवला. खूप छान. काय म्हणायचंय प्रीती तुला? माझा मम्मी स्वभाव असा आहे, सांगून देते. माझा स्वभाव असा आहे की मी ना असं कोणी काय बोललं की असं राग येतो लगेच. आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडे दिवस तर तो राग राहतो. पण आज ना मी ते माफ करा क्षमा कराचा व्हिडिओ ऐकत होती. तेवढं मी मम्मीला बोलून गेली. नंतर मग मी तेवढा व्हिडिओ अर्धाच ऐकला आणि लगेच तिला कॉल केला. म्हटलं अगं तू बरोबर बोलत होती बरं का, की असं नाही असं तसं नाही, तुझं बरोबर आहे. असं म्हणजे माझ्या मनाला ते हे वाटलं की होऊ शकतं, आपण जर कोणाला माफ केलं, क्षमा केली, तर आपलं आयुष्य खरं सुधरू शकतं. आणि आपल्या 100% हे यामुळेच असतं की आपण दुसऱ्याच्याबद्दल राग मनात ठेवतो आणि तेच तेच कंटिन्यू करत जातो. त्याच्यामुळे आपल्यालाही त्रास होतो आणि समोरच्या व्यक्तीला तर होतोच आपला त्रास. त्याच्यामुळे क्षमा करणे खूप गरजेचं आहे. खूप छान. ते खूप मस्त प्रीती, खूप छान. खरंच असंच माफ करत चला, असेच पटकन राग मोडून देत चला, आहे ना. आला ना, येणारच. बघा, आपण रेकी शिकतो याचा अर्थ आपल्याला राग येणारच नाही असं थोडी आहे. पण आलेल्या रागावर आपण किती मिनिटांमध्ये नियंत्रण मिळवू शकतो, हे जास्त महत्वाचं आहे ना. हो. Yes, आणि खूप खूप छान. म्हणजे धन्यवाद एकीचे तर खूप धन्यवाद. आणि तुमचे थँक्यू. मम्मीचे मेन म्हणजे मम्मीने यात मला आणलं, तुमचे पण धन्यवाद. आणि थँक्यू. ब्रह्मांडेवर ऊर्जेचे पण अगदी मनापासून धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मंजुषा ताई, झाला माईक सुरू? हो, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. काही नाही, त्या दिवशीपासून ते आपला शक्तिपात झालेला होता ना, त्या हं, दिवशीपासून म्हणजे सासूबाईंना एवढा फरक पडला. त्यांची तब्येत पण खूप छान आहे. आणि त्यांना पहिले झोप येत होती ना सारखी सारखी, ती पण येत नाही. आणि मिस्टरांच्या बाबतीत म्हणलं ना, ते खूप पॉझिटिव्ह झाले तसे. आणि माझ्या बाबतीत चिडचिड खूप होत होती ना, अशी राग राग खूप हे करायचे. 2-2, 4-4 दिवस जेवण करत नव्हते मी. तर त्याच्यात पण खूप फरक पडला. मिस्टर पहिले 2-4 फोन करायचे, येत नव्हते, पण आता 1 फोन मध्ये येतात घरी. रेकीचे खूप खूप धन्यवाद. आमचे 8 दिवसाला भांडण ठरलेलेच राहायचे, कारण नसताना भांडण व्हायचे आमचे. त्याला पण खूप खूप फरक पडला असा. रोज असं म्हणलं ना, इतकी पॉझिटिव्हिटी आली ना, त्यांना म्हणते बस तुझा क्लास सुरू झाला, तू जा म्हणते, आता मी घेतो माझ्या हाताने हे करतो. अरे नाही. हे झालं. खूप खूप बदल पडला मला. भांडण करणारी बायको जर छान राहत असेल तर जा बाबा, तू क्लासला जा. नाही, एवढे अक्षरशः इतके टोकाचे भांडण व्हायचे ना, कारण नसताना खूप टोकाचे भांडण व्हायचे. पण त्यांना एवढा बदल झाला ना माझ्या दिसला असा. तर तेच म्हणतात आता मनाने तुझा क्लास सुरू झाला. कधी कधी नेट नसायचं ना माझं, तर ते स्वतः चालू करून द्यायचे त्यांचं नेट मध्ये. आणि आणि असं फोन केल्या केल्या असं म्हणजे चांगलं बोलतात आणि लगेच ताबडतोब घरी येतात. खूप बदल खूप रेखीचे कोणामध्ये झाला धन्यवाद. मंजुषाताई? आपले व्हायब्रेशन चेंज झाले. ओके, आपण पहिले काय करायचं, डोक्यात आणायचं, हे कशाचे तीन वेळा हा. 3 वेळा फोन केल्याशिवाय हे कशाचे फोन उचलतात, आपल्या डोक्यामध्ये ते असायचं, आहे ना. हो. हो. कारण नसताना एवढे भांडणं व्हायचे ना, काहीच कारण नसताना इतकी चिडचिड व्हायची ना, असं खूप चिडचिड व्हायची अशी. खूप छान. आणि माझी चिडचिड मॅडम तुम्हाला माहितच असेल ना, ताईमुळे. म्हणजे आई बाबा आणि भाऊ पण नाहीयेत माझे ह्याच्यामध्ये. हा हा हा. 3 वर्षात एकदम तिघही झालेत आणि वय पण खूप लहान होतं त्यांचं. म्हणजे आईचं हे पण नव्हतं ना, त्याच्यामुळे माझी चिडचिड एवढी वाढली ना, खूप भयानक वाढली होती. दुःख दुःख जास्त म्हणजे झालं. मी पण कारण चिडायचे. हा, दुःख. तो हा, दुःखाचा भार आहे खूप ना, झालं. शरीर म्हणजे पेलू भावानं वय नव्हतं असं हे. हम्म. काय नाही, हा, तुम्ही तिथून तरी बाहेर मी रात्री पडून. उठायची, रडायची. हम्म. हो. तुमची आणि बहीण असं किती? पॉझिटिव्ह इतके आले ना, आई बाबा म्हणजे स्वप्नात येतात. हम्म. आणि स्वप्नात येतात आणि सांगतात आम्ही तुझ्या आसपासच आहे, तू रडत जाऊ नको म्हणून असं. खूप पॉझिटिव्हिटी आली असे. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. खरं आहे. खूप छान पण वाटलं मला या मध्ये. तुमची मंजुषा, तुमची बहीण निघाली की नाही सगळ्या वेदनांमधून, दुःखामधून बाहेर? हो मॅडम. पण कधी असं वाटलंच नव्हतं ना, आपण एवढं दुःख एकदम झेलूत म्हणून असं.
येस. एकदम एकामागे एक एवढे दुःख एक एक झालं असतं काही नाही, पण ते एकामागे एक 4 वर्षात तिघही एकदाच गेलेत ना, त्यामुळे खूप त्रास झाला मला. मी माझंच कसं बाहेर आले ना, ते माझं मला माहित. तुम्ही पूर्णपणे बाहेर येसाल, अजून काही पूर्ण निघाले नाहीये, पण पूर्ण बाहेर येसाल आणि ना इतरांचं दुःख कमी करसाल बघा तुम्ही. हं? आता तुमची ताई हो निघाली मॅडम, ना, हो. तसंच तुम्ही तुमच्या ताईसारखं छान पुढे या. आपल्या सेशनमध्ये असंच असतं, मी आली, माझी बहीण आली, माझा भाऊ आला, असंच येतं, कारण ते स्वतःला बदल घडवून आणायचा असतो. मंजुषा मला ताई, हे म्हणजे हं, माझे या मिस्टरच फक्त आई होते, सासू सासरे आई वडिलांसारखे खूप खूप मला समजून घेत येतं. पण ह्यांचंच नव्हतं थोडं, पण ह्या रेखीमध्ये आलं ना, ह्यांचं पण मला खूप सपोर्ट आहे मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप छान. नक्कीच. बघा आता मंजुषा म्हणतात याचा अर्थ असा नाहीये की आपण त्यांना काही वेगळे काही त्यांना ट्रीटमेंट किंवा काही समजा बाबा बदल आपण स्वतःमध्ये घडवून आणला. आपल्या स्वतःमध्ये छान बदल झाला. आपलं आभा मंडळ छान झालं. जेव्हा फोन करायचो पहिले तेव्हा आपली बोचरी ऊर्जा त्यांना वाटायची. मग त्यांना तो फोन नाही घ्यावासा वाटायचा. पुन्हा नाही यायचं वाटायचं. काय ही रडकीच बायको किंवा असं असते ना डोक्यामध्ये. हो की नाही मंजुषा ताई? काही हो गारहाणी हो लावणार, हो काही ठीक आहे. चिडचिडच करणार. पण जेव्हा रेकी सोबत जोडलो तेव्हा स्वतःची पॉझिटिव्हिटी वाढली आणि सेम फ्रिक्वेन्सी मॅच होते, सेम एनर्जी एकमेकांना अट्रॅक्ट करते. आता छान ऊर्जा मंजुषा आपली झालीये. आता रिलेशन पण छान होतात. कळलं? कसं राग व्यक्त करायला आपला माणूसच असते ना, बाकी त्यांना समजत नव्हतं एवढं. असं. आता समजायला लागलं थोडं थोडं आणि खूप फरक पडला मॅडम. आणि आता राग पण व्यक्त नाही धन्यवाद. होणार. तो पण छान मस्त शांततेत जाणार आहे. थँक्यू खूप मंजुषा ताई. खूप खरं तर धन्यवाद तुम्ही मॅडम. खूप एवढं सिक्रेट आणि लाईव्ह सेशन मध्ये शेअरिंग केलं. मग अगदी मनापासून धन्यवाद. हो मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. बोला आता. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बोला नीलमते. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मॅम मला सेकंड डिग्रीचं मेडिटेशन बद्दल बोलायचं होतं. हा बोला. सेकंड डिग्री नमस्ते मॅम. हा बोला बोला. मला सेकंड अनुभव सांगायचा आहे. सेकंड डिग्रीचा अनुभव सांगायचा आहे, पण माझं नेटवर्कचा इश्यू आहे हॅलो. थोडासा. एक सेकंद, मी नेटवर्क चेंज करते परत. एक सेकंद फक्त. ओके. हा, नक्कीच तुम्हाला संधी देते. हा, एका मिनिटामध्ये स्टेबल होईल. तुमचं पण नेटवर्कचा इश्यू आहेच थोडासा. ओके. हा बोला बोला नीलमताई, बोला आता. मॅम जेव्हा मेडिटेशन करायला मी जेव्हा बसले ना, आणि तुम्ही जसे सिम्बॉल्स काढायला सांगितले, त्याच्यानंतर माझ्या सहस्रार चक्र आणि आज्ञा चक्र ह्याच्यामध्ये मला फिलिंग्स जाणवल्या आणि मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र या तिन्ही चक्रामध्ये काहीतरी असं गोल फिरल्यासारखं मला जाणवत होतं. सतत काहीतरी चक्र फिरतंय माईक असं जवळ घ्या. जाणवत होतं. आवाज मोठा. मला सेकंड डिग्री मेडिटेशन करताना सहस्रार चक्र आणि आज्ञा चक्रामध्ये फिलिंग जाणवत होते. म्हणजे जसं लहान बाळाची टाळू वर खाली धडधड होते, तसं मला सहस्रार चक्र आणि आज्ञा चक्रामध्ये जाणवलं. आणि त्याच्यानंतर मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र या तिन्ही चक्रांमध्ये काहीतरी आतमध्ये फिरतंय, गोल चक्र फिरतंय असं जाणवत होतं. खूप सुंदर. आणि खूप. आता सतत मनाला अशी जाणीव होत राहते, अरे मेडिटेशन करायचं राहिलं, मेडिटेशन करायचं राहिलं. ते जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत मनात ते चालूच राहतं. दररोज करत चला, दररोज करत चला. ओके. हो. येस. आणखी एखादा अनुभव सांगा तुमचा. माझं म्हणजे आता मॅम असं झालंय ना, की मी सतत पहिल्यांदा निगेटिव्ह विचार माझ्या मनात येते. कुठलीही गोष्ट म्हणजे मुली शाळेत जातील, मिस्टर बाहेर जातील, ते बाहेर जातील तिथपासून माझ्या मनात निगेटिव्ह विचार चालू व्हायचे, तर ते अगदी घरी येईपर्यंत. पण आता तसं होत नाही. आता ते बाहेर जरी जात असले तरी माझं मन मला सांगतं नाही सगळं चांगलंच होणार आहे. हा एक माझ्यात म्हणजे बदल झालेला आहे. आणि आता निगेटिव्ह विचारांच्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचारांनी जागा घेतलेली आहे. आणि सतत छोट्या छोट्या गोष्टी मी आता दुर्लक्ष करत जाते. सतत मनात विचार तो ठेवतच नाही, लगेच सोडून देते. खूप छान. खूप मस्त. खूप लांबवरून अगदी आदिवासी काय म्हणूया आपण, खेडा भाग आहे ना, खूप जास्त छोट्याशा गावामधून तुम्ही आल्या. नेटवर्कचा इश्यू असतो, पण खरंच खूप छान प्रकारे करत आहात नीलम. ते खूप सुंदर.
खूप सुंदर. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. 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 अर्चनाताई कुकडे, बोला. तुम्ही बोलून राहिल्या, कोणाशी बोलून राहिल्या? माईक सुरू करा. सांगा तुमचा अनुभव एक. माईक बंद आहे ना अर्चनाताई, कसे बोलसान? सांगायसाठी नाही आहे आता अनुभव एक. ओके ओके, आज सांगायचा नाहीये तो, क्लासमध्ये नाही सांगायचा आहे. ओके ताई. येस येस येस. जेव्हा आपले अगदी पर्सनल अनुभव असतील ना, ते खरोखर शेअर नाही करायचे. हा, जे आपण शेअर करू शकतो ते शेअर करायचे. अच्छा, कोणाला शेअरिंग करायची आहे? हात वर करा. ग्रँड मास्टर. हा, बोला, माईक सुरू करून बोला डायरेक्ट. बोल कोमल. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ज्ञानदेव दादा, तुम्हाला संधी हवी आहे? देते कोमल नंतर. ओके, कृष्णा दादा तुम्हाला सुद्धा देते असतील तर बोला. अं, माझा परवाचाच एक अनुभव आहे. म्हणजे ना, परवाच्या दिवशी सकाळपासून मला असं अस्वस्थ पण वाटत होतं थोडंसं, आणि म्हणजे मला असं चक्कर सारखं पण होत होतं. आणि त्या दिवशी रात्री मी उठले, मला तहान लागलेली खूप, आणि मला असं उलटी सारखं पण होत होतं. आणि पण मी किचन पर्यंत गेली आणि मला ना अशी चक्कर येत होती, म्हणजे असं मला जाणवत, मला काहीच कळत नव्हतं, फक्त चक्कर येत होते, फक्त मी खाली पडायची बाकी होते. आणि सगळे झोपले होते, 2 वाजलेले रात्रीचे. हं. आणि मी तशीच भिंतीला धरत धरत अंथरुणापर्यंत आले, म्हणजे किचन पासून बेडरूम पर्यंत कशी आले ना, मला कळलंच नाही. फक्त मी आले तिथे, आणि माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एवढंच होतं की मला सिम्बॉल द्यायचे. मी स्वतःवर सिम्बॉल टाकले आणि तसे झोपून गेले. मग तर काय झालं मला कळलंच नाही. आणि ना, सकाळी उठल्यानंतर मी एवढी फ्रेश झाले की मला डॉक्टरकडे जायची पण गरज नाही पडली. 2 दिवस मी व्यवस्थित राहिले. आणि ना, लास्ट मंथ मध्ये काय झालं होतं, घरी कोणीच नव्हतं, आणि मी स्वयंपाक करत होते, म्हणजे ऑफिसला गेलते काका काकू, आणि ते येतील म्हणून मग मी स्वयंपाक तयार करून ठेवायचं म्हणून मी पुऱ्या तळत होते. आणि शेवटच्या पुरीच्या वेळी ना, पुरी बरोबर माझं बोट पण गेलं तेलात, आणि मला ना फोड आला होता अंगठ्याला खूप मोठा असा. आणि माझं असं खांद्यापर्यंत असं सगळं सुन्न पडलं होतं. आणि मग मी ना सिम्बॉल टाकले, म्हणजे जरा थोड्या वेळाने टाकले. पण त्यावेळेस मला म्हणजे जरा पण म्हणजे त्रास झाला, 1 तासभर 2 तास. पण ना, नंतर असं पूर्ण एकदम व्यवस्थित झालं, आणि ती जागा पण अशी छान आहे. तर ते भाजल्यानंतर कसं 2 दिवस फोड येतो, त्याला पाणी वगैरे केलं तरी पण त्याची अशी हे होतं ना. तर मग मी तिथे सिम्बॉल टाकले, आणि म्हणजे असे ते छान व्यवस्थित झालं त्यावेळी ते. त्याच्यासाठी एक म्हणजे हे आत्ताचे लेटेस्ट अनुभव आहेत ना, तर तसे तर अनुभव रोजच येत असते. रोज. काही लोक असे आहेत की त्यांना केव्हाही अनुभव सांगा, त्यांचा अनुभव वेगळाच असेल आणि नवीनच असेल. आहे ना? यस, ज्ञानदेव दादाला संधी हवी होती. थँक्यू कोमल, अगदी मनापासून धन्यवाद. मॅडम. खूप धन्यवाद. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ज्या दिवशी तुम्हाला मला फी द्यायची होती, आणि त्याच्यानंतर माझी भरपूर कामं झाली मॅडम. कारण गाडी काल माझी नील झाली. त्याच्यानंतर माझ्यातला जे निगेटिव्ह पण आहे, म्हणजे मला आता सतत असं निगेटिव्ह गेले माझ्या मनातून, म्हणजे असं. आणि प्रसन्न वाटतं मला एकदम. मी ऑफिसला जरी गेलो तरी तिथं मग थोडंसं शांत बसलं, मला असं पूर्ण एकदम पांढरं पांढरं असं, म्हणजे एकदम फ्रेश वाटतं असं. खूप सुंदर. गाडी आणि त्याच्यात ज्या वेळेस काल मी असं ठरवलं होतं का माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे नाहीत, 500 रुपये नोट तशीच ठेवली मी खिशामध्ये. आणि ती दररोज सकाळी पाहिली का, सकाळी दररोज म्हणतो का त्याच्याबद्दल आपण बोललेलोच ना, कृतज्ञता. कृतज्ञता. ती हं, प्रत्येक ठिकाणी गाडीवर चालल्यानंतर, कोणी भेटल्यानंतर, म्हणजे हे माझ्या मनात. आणि सकाळी 5ला उठून मेडिटेशन चालू असतं हं. कंटिन्यू. म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं. सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकणं, आपण आपलं स्वतः आवरणं. खूप सुंदर. खूप सुंदर. नक्कीच सगळी परिस्थिती बदलणार आहे दादा. ओके, खूप छान होणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा ऊर्जेवर. आणि ना, बघा, आर्थिकता वाढणं म्हणजे काय, तर आपले नको तेथे होणारे खर्च वाचणं म्हणजे सुद्धा बचत होणं, म्हणजेच आपलं आर्थिक उत्पन्न वाढणं. हो ना? येस. अनेक वेळा दवाखान्यासाठी बऱ्याच वेळा खर्च होतो. तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. आपल्या उत्पन्नाचा खूप मोठा भाग तेथे जातो. तो थांबणं, तो कमी होणं, हे पण आपलं बचतीचं उत्पन्नाचंच आहे ना. येस. सुमनबाई राठोड, तुमचा अनुभव.
पण ना तुमचा आवाज चांगला क्लिअर पाहिजे हा. कडक. आत्मा नमस्ते मॅडम. एकदम कडक. बहुत बढ़िया. आत्मा नमस्ते. आज सकाळी मेडिटेशन घेते वेळेस आलेला अनुभव शेअर करायचा मला. हम्म, खूप छान वाटलं मॅडम. मेडिटेशन चालू असताना तुम्ही रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणत होतो तेव्हा अचानक म्हणजे पूर्व पश्चिम असं मी झोपलेले होते, तर अचानक माझ्या असं डाव्या साईडला माझी कुलदैवत म्हणजे कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मला पूर्ण इथून इतकं दिसलं शरीर, आणि उजवा हात त्या हातामधून जसं टॉर्च असते ना, टॉर्च मधून जसा प्रकाश होतोय तसा प्रकाश माझ्या इथं आज्ञाचक्रावर आला मॅडम. आणि पूर्ण मला फील झालं की पूर्ण माझ्या शरीरामध्ये म्हणजे पूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन होत होते ते प्रकाश पडल्याच्या नंतर. मला इतकं म्हणजे हे इतकं छान वाटलं, पूर्ण मला जाणवलं ते प्रकाश म्हणजे कुठपर्यंत माझ्या शरीरामध्ये ते कसं कसं खाली येत होतं ते पूर्ण मला जाणवलं. आणि इतकं माझं म्हणजे मी रोज मेडिटेशन करत होते पण माझं काहीतरी पाठीत आग पडायची, कुठंतरी दुखायचं, म्हणजे मी जास्त वेळ मेडिटेशनला बसू शकत नव्हते. पण ते माझं आज मेडिटेशन झाल्याच्या नंतर इतकं फ्रेश झाले मी, सकाळी उठून पटापटा मी काम कसं केले मला काहीच कळालं नाही, इतकी एनर्जी आली मला, इतकं छान वाटलं मला. आश्चर्यच वाटलं, सकाळच्या मेडिटेशन खूप छान वाटलं मॅडम. आणि असे तर आणखीन अनुभव छोटे मोठे. सर्दी झाली गोळी घ्यावी लागत होती, आता गोळीची गरज लागत नाही. परत छोट मोठं काही जरी दुखत असलं तर तिथं गोळी ऐवजी एनर्जी काम करत आहे सध्या. त्यामुळं खूप मला आनंद वाटतोय मॅडम. आणि धन्यवाद तर मानावं तितके तुमचे, किती धन्यवाद मानावं. दिवसातून 10 वेळेस तुम्हाला धन्यवाद धन्यवाद असं सारखं सतत म्हणत राहावं वाटतंय मॅडम. खूप छान. हॅलो मॅडम. येस, सुनंदाताई पण अशाच आहेत की रोज नवा अनुभव सांगतील, रोज नवा. कालचा अनुभव आज रिपीट होणार नाही याची गॅरंटी आहे. मॅडम हा? ऐका ना मॅडम, मला सांगा ना. 3 वर्षापासून मला 50% ब्लॉकेज आहे मला. पण मला ते रेकीमध्ये आल्यापासून मला हे ब्लॉकेज आहे, मी गोळ्या घेते, हे मला काय आठवणच नव्हती. पण काल मी पुष्पाताईंनी म्हणल्या त्यांच्या डोळ्यातले अश्रू, तेव्हा मला आठवण झाली की मी गोळी घेत होते. पण मी ह्या ऊर्जेला जुडल्यापासून माझी ती गोळी बंद झाली. मी गोळी म्हणजे माझं दुखायचं थांबले, त्यामुळे मला ती गोळीची आठवण नाही, मी गोळी घेतली पण नाही. ऐका सुमनबाई, परंतु हा. आपल्याला काय करायचंय, थांबा ज्ञानदेव दादा येते मी तुमच्याकडे. पण आपल्याला ना गोळी सुरू ठेवायची आहे सध्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी बंद करायची. आपण डॉक्टर नाहीये गोळी बंद करायला. नाही ना, मॅडम सध्या दुखत नाही काय म्हणून त्या गोळीची मला आठवण झाली नाही. हा, डॉक्टरांनी सांगितलंय का दुखलं नाही तर गोळी घ्यायची नाही? नाही नाही, मी जाणार आहे मॅडम आता 1-2 दिवसात हा, डॉक्टरांकडे. नियमित मेडिटेशन करा आणि मग चेकअप करा. चेकअप नंतर डॉक्टर साहेबांनी जर सांगितलं की तुम्हाला गोळी कमी करायची आहे तर बिलकुल कमी करायची. कळलं? हो मॅडम, हो येस. तसंच हा, करणार आहे. पण सध्या तर काही म्हणजे मला आठवणच आज झाली नाही तिची. म्हणजे मी नेहमी ना दुखत राहिलं तर मी ते खायचं, पण ह्या मेडिटेशन करण्यात पुन्हा हे मला ते आठवणच आली नाही की मला गोळी चालू आहे, मी खायचंय असं. ते माझी 1 महिना आता 9 तारखेपासून मी जॉईन झाले ना, तेव्हापासून मी कसलीच गोळी नाही घेतली. नाही. आता काय करायचं, डॉक्टरांकडे जायचं. ओके, हा. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची. डॉक्टरच सांगतील की तुम्हाला गोळीची गरज नाही, पण आपल्याकडून नाही, त्यांच्याकडून होऊ द्यायचं. हो. ओके मॅडम, ओके. धन्यवाद मॅडम, चालेल. तुमचे धन्यवाद. धन्यवाद, किती धन्यवाद मानावं मॅडम तुमचे, तेवढे कमी आहेत बघा. तुमचे सुद्धा धन्यवाद, कारण तुम्ही विश्वास ठेवता आणि तुम्ही ऊर्जेसोबत जुळता, तुम्ही मेडिटेशन करता, म्हणून तुमचे धन्यवाद. जो मेडिटेशन करणार नाही त्यांना ऊर्जा निवडणार नाही, असं आहे. बोला ज्ञानदेव दादा आणि त्यानंतर कृष्णा दादा. मॅडम 2 प्रश्न होते. हा, प्रश्न सर आपण आपल्या सेशन मध्ये विचारूया, इथे अनुभव शेअर करूया, चालेल? आणि व्यसनाच्या संदर्भात होतं. हा सर, ट्रीटमेंट होते. ओके, म्हणजे येस, रेकीने फरक पडतो. दादा आपण नंतर बोलूया. येस, नक्कीच फरक पडणार, काळजी करू नका. पण आपण हा विषय आपल्या सेशन मध्ये बोलूया. ओके, येस. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर अनेक लोकांना त्यांच्या छोटं, कधी गुटख्याचं म्हणूया, कधी सिगारेटचं म्हणूया, कधी मोठं एखादं व्यसन म्हणूया, एखादं मनाचं वेगळं व्यसन म्हणूया, तर त्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आलेली आहे. ओके,
कळलं दादा? यस. काही विषय आपण पर्सनल शेअरिंग मध्ये नाही घेत, त्यामुळे तुम्हाला थांबवलं. ओके, थँक्यू. कृष्णा दादा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. सर्वांना आत्मा नमस्ते. ज्या वेळेला मी मेडिटेशन करत असतो, ज्यावेळेला पॉवर बॉल करतो ना, त्यावेळेला मी ज्यावेळेस डोक्यावर हात ठेवतो त्यावेळेला असं वाटतं की हातातून काहीतरी शक्ती बाहेर पडते आणि ते डोक्यामध्ये शिरून पूर्णपणे शरीरामध्ये खाली जात असते. हे मला प्रत्येक मेडिटेशन जाणवतं. आणि डोक्यावर तिथं डोकं म्हणजे मागचा भाग खालीवर खालीवर असं होत, तो पण मला जाणवतो. आणि पूर्णपणे शरीर प्रकाशाने भरून जातं, हा मला अनुभव आहे. आणि दुसरं मॅडम सांगायचं झालं तर अशा प्रकारचे छोटे मोठे अनुभव हे मेडिटेशन करताना किंवा आता जीवनामध्ये येतच असतात. माझा दुसरा एक अनुभव तुम्हाला सांगायचा झाला तर माणसं सगळे हसतील असा अनुभव आहे माझा तो. पण जर सांगायचं म्हणला तर मी तुम्हाला सांगतो आता, तसं काही नाही. बोला सर. माझा एक कुत्रा पाळलेला आहे मी. आणि तो कुत्रा मी फिरायला घेऊन जात असतो. पण तो कुत्रा असतो आता सध्या मुलाकडे आहे, तो मुलाने घेऊन गेलाय. तर तो कुत्रा ज्या वेळेला मी त्याला फिरायला घेऊन जात होतो त्यावेळेला दुसरं एक कुत्र होतं. ते कुत्र आजाराने एवढं बेजार झालेलं होतं 2 दिवसापासून. त्या कुत्र्याकडे बघून एवढं वाईट वाटायचं की हे कधी मरतंय असं मला वाटायचं. एवढं ते कुत्रं बेजार झालं होतं. मग मी त्याला फिरायला घेऊन जाताना ते मला परत ते कुत्रं दिसलं. मग माझ्या मनात आलं, काय देवा या कुत्र्याचा हाल चालवलेस तू, याला पटकन मारून द टाक, याच्या जीवनापासून याला मुक्तता दे. एवढं बोललो आणि मी माझ्या कुत्रा घेऊन मी रस्त्याने फिरायला निघून गेलो. नंतर अर्ध्या तासाने मी कुत्रा परत मी घरी आलो. घरी आल्यानंतर येतो तो पाहतो त्या जाग्यावर ते कुत्रा अक्षरशः मरून पडलेलं आहे. त्याच्या सोलच्या मुक्तीसाठी प्रार्थना झाली सर तुमच्याच्यानी, आणि प्युअरली झाली. तेथे तेथे मदत एक वाचा शक्ती निर्माण व्हायला लागली असं मला म्हणायला वाटतंय. येस. पण जेथे वेदना आहेत त्या वेदनांपासून त्याला ते कर्मफळ आहे ना, जे काही तो जो जन्म आहे, तो जन्म आणि तो जो भोगत होता ते कुठेतरी फळ होतं आणि त्याला मुक्ती मिळायचीच होती. परंतु काही कर्मामुळे ती नसेल मिळत, तर एका प्रार्थनेने कुठेतरी त्याला ती मदत झाली असं आपण म्हणूया. ते एवढं असे अनुभव येतात नाही असं नाही, सध्या आता यायला लागलं. आपण त्याला असं आपण कसं म्हणतो, जन्म आणि मृत्यू बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही आहे, खरंच नाही आहे. परंतु आपण प्रार्थना मात्र एखाद्या सोलच्या मुक्तीसाठी करू शकतो त्यांच्या परमिशन नुसार. कदाचित ते तुम्हाला मिळतच असेल, भेटत होतं यासाठीच की कुठेतरी मला ही एनर्जी मदत करेल, ही एनर्जी मदत करेल. ओके, खूप छान दादा, खूप मस्त. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. सोनार ताई. हा मॅडम, कधीच शेअरिंग नाही आहे ना, संधीच नाही देत मॅडम. बोला सोनार, माईक सुरू करा. बऱ्याच दिवसापासून दिसला नाही, मला आठवणच आली होती तुमची. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कशा आहात पहिले सांगा. छान. तुमचे आशीर्वाद आहे. छान आहे, चांगलं. हो मग तुम्ही आमचे गुरु आहे. माझ्या शुभेच्छा. सगळं चांगलं आहे मॅडम, आनंद आहे, आनंद आहे. खूप छान. एक अनुभव आता परवाच माझे तळपाय इतके दुखत होते, खूप दुखत होते. तर मी ओरा क्लीन केला आणि थोडं बाम वगैरे लावला तर ओके झाले. ओरा क्लीनच झाला असं मला तर वाटतं, पण झाले, व्यवस्थित होऊन गेले. बाकी मला चालवत नव्हतं, इतके खराब परिस्थिती होऊन गेली. खूप छान, खूप मस्त. काही दिवसानंतर आपल्याकडे बाम, ते लावायचे मलम, ते आहे ना, ते वस्तूच गायब होऊन जातील, आपल्याला सापडतच नाही जातील लवकर. आमच्याकडे आता सापडतच नाही. झेंडू बाम विक्स नसतेच घरी, नसतेच. असली की आपण ती आवर्जून असं वापरून बघतो, आम्ही ठेवतच नाही, कारण ती सापडतच नाही आम्हाला. का?
कारण आपण ऊर्जेने स्वतःला दुरुस्त करू शकतो. खूप सुंदर सोनारते, तुम्हाला छान छान रिझल्ट येतील. ओके, मेडिटेशन सोडू नका हा, आपल्याला ग्रँडमास्टर पर्यंत यायचंय. छान, हो हो नक्की यायचं मॅडम. आता पुढचा केव्हा आहे? नक्कीच आपला कार्यक्रम झाला की. ओके, हा. हो येस. हो थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं. सांगा, कल्पना ताईंनी बऱ्याच वेळचा माईक सुरू करून ठेवलेला आहे, बोला. ग्रँड मास्टरला संधी द्यावी लागते, कारण आपल्याला जायचं आहे पुढच्या सेशनला. खूप छान अनुभव आहे सगळ्यांचे, किती म्हणजे ऐकतच राहा वाटते, इतके सुंदर अनुभव आहे सगळ्यांचे. खूप छान आहे. रेकी ऊर्जेमध्ये सगळे जुळे आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय आहे. यापेक्षा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद. आणि असाच सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंदच राहणार आहे ना, तो पूर्णपणे टिकून राहणार आहे. आणि आपल्यापासून अजून खूप लोकांपर्यंत तो आपल्याला पोहोचवायचा आहे आणि तो नक्की पोहोचणार आहे. आपल्या मंजुश्री हिलिंगचं नाव आपल्याला खूप मोठं करायचं आहे आणि ते खूप उंचावर न्यायचं आहे आणि ते नक्की होणार आहे आमच्याकडून. खूप छान, खूप सुंदर. धन्यवाद. येस, थँक्यू. आज असंच ठरलं होतं की संवादात्मकच सेशन होणार आहे. अगदी आताच आमचं सेशन संपलं होते. दिवसभराचे वेगवेगळे सेशन सुरू आहेत. जरा जरा बिझी शेड्यूल्ड आहे, पण तरी हरकत नाही. अनेक जणांचे फोन आहेत की मॅडम नवीन बॅच केव्हा सुरू करता, नवीन बॅच केव्हा सुरू करता, आणि म्हणून आजचं सेशन म्हटलं नाही, आपला खंड पडायला नको. ओके, रविवारच्या सेशनला म्हणून दिलेलं व्रत पूर्ण करण्यासाठी आजचं सेशन घेतलंच. तर बघा, ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत नवीन सदस्यांना जोडायचं असेल तर आपण गुरुवारपासून, येत्या गुरुवारपासून नवीन बॅच सुरू करत आहे. वेळ संध्याकाळचा असेल, 7चा किंवा 7:50चा असा वेळ असेल. ओके, येणाऱ्या बॅचचा वेळ 7चा किंवा 7:50चा असेल आणि गुरुवारपासून नवीन बॅच सुरू होईल. तुमचे सेशन नक्कीच होतील. जरी कार्यक्रम आहे पुढच्या आठवड्यामध्ये, तरी तुमचे फर्स्ट डिग्रीचे सेशन होणार. फक्त फर्स्ट डिग्रीच्या सदस्यांना कार्यक्रमामध्ये शेगाव येथील ध्यान योग करिता आणि सन्मान सोहळ्याकरिता उपस्थित राहता येणार नाही. तुम्ही दुसऱ्या दिवसच्या प्रोग्रामला आमच्यासोबत राहू शकता, परंतु ध्यान योग पहिल्या डिग्रीचे सदस्य त्याला नाही. जेव्हा पुन्हा प्रोग्राम होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला ध्यान योगासाठी तुम्हाला बसता येईल, कारण तेवढी एनर्जी तुमची नसणार आहे. ओके, कारण याच उद्देशाने काही लोक येणार होते, म्हणून मी आवर्जून सांगते आहे. तर नवीन सदस्यांना तुमच्यासाठी पुन्हा सगळ्या गोष्टी होणार आहे. ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यासोबत खूप छान गोष्टी घडवणार आहे आणि नक्कीच या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जुडा. मी तुम्हाला नंबर सुद्धा टाकते आहे. त्या अगोदर सविताताई गावंडे एक अनुभव शेअर करतात. हा, जो असं डायरेक्ट बसलेला असतो ना, मी बरोबर तेच नाव घेते. सतर्क असणाऱ्या लोकांचं नाही. विद्याताईंना शेअर करायचं आहे, पण विद्याताईचं नाव नाही घेतलं. बोला विद्याताई, तुमच्या नंतर सविताताई गावंडे. बोला विद्याताई. आत्मा नमस्ते सर्वांना. आपण मॅडम ते वार्षिक प्लॅन मध्ये आपण नातेसंबंध लिहिलं त्या दिवशी, आता मागे, तर तेव्हाच मी मनामध्ये ठरवलं होतं की बा म्हणजे माझ्या सासू सासरे कधीचे वारलेले आहेत ना, त्यांना त्या येत नव्हत्या घरी. म्हणजे हेच जायचे कधीतरी, पण असं त्याही कधीच आल्या नव्हत्या, असे स्वतःहून आल्या बा असं काही काम पडलं क्वचित तर यायच्या. म्हटलं नाही, यावेळेस दिवाळी आपण भाऊबीजेला आपण त्यांना बोलवू. तर मग मागच्या वर्षी सुद्धा बोलवलं, पण त्या आल्या नव्हत्या. पण या वर्षी मी बोलवलं तर लगेच आल्या. म्हटलं चला, ग्रँडमास्टरचा शब्द त्यांनी पाळला आणि खूप छान म्हणजे सर्व एकत्र आले. त्यामुळे तो वार्षिक प्लॅन मधला ते एक सफल झालं असं वाटलं मला. खूप सुंदर, खूप सुंदर. येस, आणि विद्यार्थी म्हणजे आल्यानंतर पण असं खूप छान बोलले त्या, म्हणजे आमच्या सगळ्यांशी, त्यामुळे खूप जास्त छान वाटलं. खूप मस्त. येस, त्यांचे आई वडील गेल्यानंतर त्यांचं माहेर पण जपणं ही तुमची जबाबदारी आणि ती तुम्ही पार पाडत आहात. खूप छान, खूप मस्त. तेवढंच प्रेम जर त्यांना मिळालं तर का नाही येतील. आणि आणखी महत्वाचं, एक ग्रँडमास्टर जे बोलणार तेच होणार. आणि त्यापुढे जाऊन विद्याताई, नंदांना जो जोडणार आहे त्यांना गिफ्ट मिळते, हे पण सांगते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये असं आहे, जे कोणी सदस्य, कोणतंच नातं, सगळेच नाते नाही हा, जे कोणी सदस्य फक्त नणंदबाईला जोडणार त्या सदस्यांना स्पेशल गिफ्ट मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून दिलं जातं.
आणि त्यामागे खूप मोठं कारण आहे, खूप मोठं सायन्सही आहे, आध्यात्मिकता म्हणूया, आपलं प्युरिफिकेशन म्हणूया, काय काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. पण त्यामागे खूप मोठ्या गोष्टी आहेत, ते इथं नाही सांगतायत. पण एवढं मात्र नक्की, ज्यांनी नणंदबाईला जोडलं त्यांना छान क्रिस्टलचं ट्री देत असते मी. ओके, बघूया आता विद्याताई काय करतात तर. यस, खूप छान. खूप छान विद्याताई, खूप छान. मस्त. हा, काय म्हणताय सविताबाई? आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. सकाळच्या मेडिटेशन मध्ये मी बसते ना पहाटेच्या, तेव्हा ज्यांना ज्यांना परमिशन देते ना, तर माझ्या आईचा खूप असं पाय दुखत होता कमरेतून, म्हणजे आता दवाखान्यात पण उपयोग होणार नाही असं म्हणायला लागले, आणि रडतच होते घरात सगळे. मग ती पण स्वतः खूप टेन्शन मध्ये रडायला लागली. मग दररोज मी इथून परमिशन देऊन देऊन तो पाय नीट झाला. मग नंतर ना हात दुखायला लागला खूप, मग हात पण राहिला. आणि मग खूप आता सुंदर. भावाचं पण आता टेन्शन कमी होत आहे, पण जरा ते डिप्रेशन मध्येच आहे. मग पूर्वीपासून काम केलेलं आहे ना दुकानामध्ये, त्यामुळे मग आता ते घरी बसून त्याला खूप डिप्रेशन येते. मग नक्कीच ते त्याला पण नक्की द्या, होतील सगळे. त्याला पण देते मी दररोज, पण मग क्लास जॉईन करावं का काय तो हो, विचार करत होते. यस यस, त्यांना क्लास जॉईन करून घेऊया, कारण प्रश्न मोठा आहे, तुम्ही बोललेले आहेत, आजारही मोठा आहे. त्यांना हो स्वतःला जॉईन करायला लावा. ओके, खूप छान रिझल्ट येईल. तुम्ही इतरांचे रिझल्ट ऐकलेलेच आहेत की हो नाही? हो. येस. सविताताई, स्वतःमध्ये काय बदल झाला ते सांगा. तुम्हीच तर हा, आजारी होत्या. अंग दुखत होतं खूप माझं, आणि म्हणजे काहीच काम होत नव्हतं. मग आता मुलीकडे आले तर किती काम करते मला कळत पण नाही. म्हणजे गोळी पण अशी सारखी सारखी नाही खावं लागत, म्हणजे कधीतरी 2-4 महिन्यातनं वगैरे जास्त झालं तर. होणारच नाही आता. आता गोळीची गरजच पडणार नाही. काय म्हणते, लेक आली, लेक नाही बोलू देत तुम्हाला. बोला. मी माझ्या आईच्यात जो बदल झाला तो सांगते. म्हणजे अनेक वर्षापासून तिचं खूप अंग दुखत होतं, म्हणजे कंटिन्युअस अंग दुखायचं, आणि कामही तिला होत नव्हतं लिटरली. म्हणजे थोडंसं काही भाजी वगैरे जरी केली तरी हात दुखायचा. पण आता मी स्वतःहून बघते ना, पूर्ण दिवस ती एनर्जेटिक असते, म्हणजे झोपत नाही, काही नाही. आणि प्लस तिचा गोळीच ती खायची, म्हणजे लिटरली 2-2, 3-3 वेळा अंगदुखीची गोळी खात होती, की हेल्थसाठी चांगली नाहीये माहित होतं तरी खायची. त्याने टेम्पररी इफेक्ट येत होता, पण आता कितीतरी दिवस झाले तिने गोळी पण खाल्ली नाही, म्हणजे तिची ऑलमोस्ट गोळी बंदच झालीये. म्हणजे आम्ही इतके दवाखाने केलेत, आयुर्वेदिक असो होमिओपॅथी असो, खूप दवाखाने केलेत, रिझल्ट काहीच नाही. पण आता म्हणजे एवढं ती मेडिटेशन वगैरे करते ना, आता एवढा टाइम मिळत नाही त्यातूनही करते, पण खूप चांगला इफेक्ट तिला झालेला आहे. म्हणजे रेकीचे खूप खूप धन्यवाद. की आणि तिला कामही म्हणजे दिवसभर ती काम करते, म्हणजे असं कंटाळून जात नाही, काही नाही, आणि दुखणं पूर्ण थांबलं. म्हणजे गोळी आम्ही टेन्शन यायचं की आम्ही ती कॉम्बिफ्लॅम खातीये, ते चांगले नाही, पॅरासिटामॉल चांगले नाही, ती खायची गोळी 2-2, 3-3, 4-4 वेळा दिवसातून खात होती, पण तिची गोळी बंद झाली. आता इथं आल्यापासून तिने एकही गोळी खाल्ली नाही या 3 महिन्यामध्ये. खूप सुंदर, खूप तर सुंदर, खूप छान. म्हणजे आम्ही खूप दवाखाने केले, खूप दवाखाने केले होते बरेच वर्ष. सगळे एकदम भारी भारी डॉक्टर हे ते, कुणाचाच इफेक्ट नव्हता. खरं आहे. पण खूप धन्यवाद तुमचे. येस. आणि प्रियंका, आता ना आई तिचा प्रॉब्लेम विसरली आहे. तिच्या समोर आता तिची आई, तिचे भाऊ तेच हो दिसतात हो आहे तिला. हा फरक समजला का तुम्हाला? हो 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 हो. येस. पण आईचं असं आहे की स्वतःसाठी तिने कधी काही केलंच नव्हतं आतापर्यंत. जे काही केलंय तिने दुसऱ्यांसाठीच केलेलं आहे. मी आता तेच तिला म्हणते, तू स्वतःसाठी पण कर, स्वतःसाठी पण काहीतरी कर. आणि मला एक अनुभव शेअर करायचा आहे माझा स्वतःचा. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आरशात मी म्हणजे बोलत असते. तर माझं 14 वर्षापासून एक गाठ होती गुडघ्याच्या इथे, एवढी मोठी अशी गाठ होती. तर मी सतत ते अफर्मेशन देऊन देऊन एक आठवड्याभरात ती गाठ एकदम छोटीशी झाली, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीपेक्षाही छोटी झाली, जी 14 वर्षामध्ये म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं 2-3 की ऑपरेशन करूनच काढावी लागेल. 14 वर्ष ती गाठ होती, ती इतकी छोटी झाली आता. आणि माझा डोळ्याचा चष्मा होता, तो आता मी बरेच दिवस घातला पण नाहीये.
कारण का आता चांगले व्यवस्थित दिसायला लागले. म्हणजे मी जे आरशात बघून बोलते ना, त्यांनी मला खूप जास्त इफेक्ट जाणवला. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे खूप मला इफेक्ट जाणवला. जे मी बोलतेय ना ते सगळं होत आहे. खूप सुंदर. तर मला एवढं सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यांना पण काही त्रास होत आहे ना, ते मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आरशात बघून तुम्ही बोलला ना, जास्त इफेक्ट होतं. मला स्वतःला माझे केस इतके गळत होते प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर, ते पूर्ण थांबलेत. उलट केस दाट व्हायला लागलेत माझे. तर असे खूप काही आहेत. तर मी सांगेल की तुम्ही पण असं आरशात बघून बोलत जा. येस. प्रत्येक जण आहे आणि ना, प्रियंका वेगळ्या पद्धतीने अनुभव घेतो. तुला आरशाचा आला. मला खूप आले. म्हणजे मला आता मी दरवेळी सांगत असते, इतके अनुभव आहेत की किती सांगावे आणि किती नाही. मग एखादं सेशन सेपरेट घ्यावं लागेल अनुभव सांगण्यासाठी माझा. यस. नक्कीच घेऊया. ओके. खरंच आहे. असेच छान ऊर्जेसोबत जोडत राहा. स्वतःला पॉवरफुल करा. स्वतःलाच स्वतःचे मार्गदर्शक, स्वतःला स्वतःचे एनर्जी म्हणा. आपण म्हणा मी पॉवरफुल आहे. माझ्याच आतमध्ये ती प्रत्येक ऊर्जा आहे. स्वतःच्या क्षमतांचा विकास करा आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आणा. आनंदी आनंद सर्वीकडे ऊर्जेसोबत जोडा. नक्कीच जे नवीन सदस्य आहे त्या नवीन सदस्यांसाठी नंबर आणि आहे दिलेला, तर आपण नक्कीच संपर्क करू शकता आणि फक्त मेसेज पाठवा. फक्त मेसेज पाठवा, कॉल करू नका. तर या सगळ्यांनी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा एक भाग व्हा. गुरुवारपासून नवीन सेशन सुरू होत आहे. ओके. आणि थँक्यू ऑल ऑफ यू. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.